होत होतं त्यावेळेला सुद्धा नाराजीचे सूर होते. आता कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यावेळेला मनसेला सहभागी करून घेत असताना पुन्हा एकदा मवियासोबत सुद्धा चर्चा करावी लागणार का? असं आहे की तुम्ही वंचित आघाडीचा जो प्रश्न विचारला, वंचित आघाडीने सामील व्हावं ह्याच्यासाठी किती प्रयत्न केले याचे स्वतः उदाहरण मी आहे, जिवंत उदाहरण. मला आठवते की माझ्या बाजूला सन्माननीय प्रकाश आंबेडकरजी बसले होते. मी त्यांना सांगितलं होतं, कारण त्यावेळची लढाई आणि आताची सुद्धा लढाई या देशाचं संविधान वाचवलं गेलं पाहिजे. आज आपण बघतोय की लोकशाहीला किती मोठा घाला आहे, ज्यावेळी मतदार यादीमध्ये ज्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये घोळ केले जातात. आज आम्ही बघतो आहोत की मुलांच्या त्या ठिकाणी जे बजेट आहे ते वळवलं जातं, मोठ्या प्रमाणामध्ये स्कॉलरशिप बंद होतात. अशा वेळेला तू जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर मी एवढंच देईन की अपेक्षा मी हीच करते की सुरुवातीपासून आमची एक भूमिका राहिलेली आहे आणि ती भूमिका आमची आज हे ठाम आहे की या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही टिकली गेली पाहिजे आणि संविधानाचा धागा पकडून कायदे मंडळाची विचारसरणी ठेवणाऱ्या प्रत्येक पक्षाची कॉमन मिनिमम प्रोग्राम आघाडी करायला आम्ही तयार आहोत. पण जे स्वतःच्या हातात कायदे घेत असेल त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला विचार करायला लागेल, आम्हाला आमच्या श्रेष्ठीने त्या संदर्भामध्ये सांगावं लागेल. पण यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या तक्रारी सुद्धा दिल्लीमध्ये केल्या, पत्र लिहून केल्या, अशा देखील बातम्या आल्या. उद्धव ठाकरेंशी काही चर्चा झालेली नाही का? कारण ते जर भावासाठी मला या तक्रारीच्या संदर्भामधली पण कल्पना नाही की संजय राऊत साहेबांनी कोणत्या नेत्यांच्या तक्रारी केल्या आणि का केल्या याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की हा निर्णय जो पण होईल त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की वरची मंडळांचं सगळ्यांशी एकमेकांशी त्या ठिकाणी बोलणं चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे आहे, तुम्ही राऊत साहेब असतील किंवा सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, या सगळ्यांना एकमेकांशी चांगल्या तऱ्हेने जे आहे मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी ज्यावेळी राहुलजींनी बोललं होतं तेव्हा ते सहकुटुंब सुद्धा आले होते. त्यामुळे प्रश्न असा आहे की सध्या जे आपण चर्चा करत आहोत या संदर्भामध्ये आमची स्पष्ट भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि आपली भूमिका सांगू. पण कोणाची तक्रार केली हे मला काही माहित नाही. त्या संदर्भात कॉमन मिनिमम प्रोग्राम एक असाही आहे की ज्या आधारात तुम्ही म्हणत होता की महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी ही एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आधारित आहे. आता मतदार याद्यांमधला घोळ हा एक कॉमन मिनिमम प्रोग्रामचाच भाग होऊ शकत नाही का? कारण राहुल गांधींनी सुद्धा तेच मत मांडलेलं आहे जे राज ठाकरे मांडतायत. राज ठाकरे की म्हणून आहे म्हणतायत की हे तर मी खूप राहुल गांधींच्याही आधीपासून 2017 असं आहे की आमचे नेते जननायक राहुल गांधीजींनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली पहिल्यांदा बेंगलोरच्या संदर्भामध्ये, त्यांनी पुराव्यासकट त्या ठिकाणी जे आहे ते कसं कसं मतदार याद्यामध्ये गोळ केले जातात त्याच्यानंतरची दुसरी पत्रकार परिषद घेतली जी महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा कर्नाटकासंदर्भात घेतली गेली. त्याच्यामध्ये कशा तऱ्हेने वोट जे आहे ते डिलीट केले जातात आणि ज्या तऱ्हेने त्यांनी त्याची पूर्ण मांडणी केली आणि ज्या तऱ्हेने त्यांनी त्याची उत्तरं दिली त्याच्या माध्यमातून एका मोठ्या जे आहे तो घोटाळ्याला त्या ठिकाणी उजागर करण्याचं काम आदरणीय नेते राहुल गांधीजींनी केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीचा आत्मा हे इलेक्शन असतं. सर्वांना माहिती आहे की आपण सातत्याने जाहिराती करतो की पारदर्शक पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे, प्रत्येकाने इलेक्शनमध्ये मतदान केलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीची किंमत आणि त्याच्या मताची किंमत सेम, पण तशा तऱ्हेने होताना दिसत नाही. आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय ते कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये बिलकुल हा तर आहेच मतदार यादीचा, पण बाकीचे सुद्धा काही विषय आहेत ज्याच्यामध्ये कॉमन आपला विचारसरणी असली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आम्ही गेलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलू आणि तुमच्याकडे येऊन सांगू त्याच्या संदर्भामधलं काय नाही. कॉमन जर बघायला गेलं तर ज्या वेळेला महाविकास आघाडी एकत्र झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचा जो हिंदुत्वाचा विचार होता तो काँग्रेसला पटणारा होता का? तेव्हा तुम्ही कुठल्या कॉमन याच्यावर? आता मला असं वाटतं की या मागच्या काळामधल्या हिस्टॉरिकल गोष्टीमध्ये इतिहासामध्ये मला जास्त घेऊन जाऊ नका. त्यावेळी जर तुम्ही कदाचित अभ्यास केला नाही की त्यावेळेचा कॉमन मिनिमम प्रोग्राम जो होता तो पण संविधानावरतीच होता. हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे नाही, मी तेच बोलले ना की त्यावेळेचा सुद्धा जर तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम बघितला तर तुम्हाला तुम्ही जर त्यावेळेचा सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम बघितला तर मी तुम्हाला जबाबदारीने सांगते की त्याच्यामध्ये तुम्ही जे बोलताय ना की देशाचं संविधान सर्वतोपरी करून त्या ठिकाणी कार्यक्रम केला होता, त्या ठिकाणी कशा तऱ्हेने पुढच्या काळामध्ये आमची काय गोष्ट असली पाहिजे, आमची प्रायोरिटी काय असली पाहिजे, महिला असले पाहिजेत, कष्टकरी असले पाहिजे, वंचित वर्ग असला पाहिजे, याच्या संदर्भामध्ये भूमिका लिहिली गेली. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा अभ्यास करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. पण जो माझ्या माहितीनुसार आहे त्यावेळी सुद्धा संविधानचा धागा पकडूनच आम्ही ज्या ठिकाणी अलायन्स करण्याचं काम केलं. तुम्ही आता भाई जगतापांच्या वक्तव्याची पाठराखण करतायत, परंतु ताई आणि भाऊ हे एकाच मंचावरती कधी दिसतील मुंबई काँग्रेसमध्ये? मी एक गोष्ट सांगते, मी या ठिकाणी पक्षाची प्रमुख म्हणून भूमिका मांडते आणि पक्षाची प्रमुख म्हणून भूमिका मांडताना
असं आहे की शेवटी आम्ही सगळे एका पक्षाचे कार्यकर्ते आहोत. त्यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडली. त्या भूमिकेवरती मी माझं एक पक्ष संघटनेची प्रमुख म्हणून मत मांडते की आमच्या पक्षामध्ये शेवटी जे निर्णय असतात ते पक्ष प्रमुख घेत असतात, पक्ष घेत असतो आणि जो पक्षाचा निर्णय असतो तो सगळ्या नेत्यांना स्वीकार करून त्या ठिकाणी कामाला लागावं लागतं. आमची भूमिका, कार्यकर्त्यांची भूमिका तुम्ही कुशलाने तुम्हाला माहित नसेल, मी सांगितलं की पीएससीमध्ये जी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली, नेत्यांनी मांडली, ती त्यांनी पुन्हा टीव्हीच्या माध्यमातून सांगितली. काँग्रेसमधल्या फुटीच्या संदर्भात आहे. खरं तर दोन मला हेच कळत नाही की सातत्याने हे जे एक परसेप्शन त्या ठिकाणी करण्याचा काही लोकांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. असं आहे की संजय राऊत साहेब मत मांडतात, प्रत्येक मत काय असं थोडी असतं किंवा इतर पक्षामध्ये सगळे असतात थोडी अशी विचार करून मांडतात. ते त्यांच्या पक्षाची कधी कधी भूमिका मांडतात, त्यांना वाटतं त्यावेळी त्यांना जी भूमिका योग्य वाटते ती भूमिका मांडतात. आणि पक्ष त्यांना असं असतं की पक्षामध्ये ज्यावेळी एकदा भाई जगतापांना वाटलं, जे मी तुला की पीएससीमध्ये जे मत मांडलं गेलं ते त्यांना वाटलं की जनरल पब्लिकमध्ये मांडलं गेलं पाहिजे. पण मी पक्षप्रमुख म्हणून सांगितलं की आपली जी भूमिका आहे ती पक्षापर्यंत गेली पाहिजे आणि पक्षाच्या माध्यमातून निर्णय घेतले गेले पाहिजेत. ही भूमिका आमची आज पण आहे. त्यांनाही वाटलं, त्यांनी ती भूमिका मांडली. ही भूमिका सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. तर कार्यकर्त्यांची भूमिका त्यांनी त्यांच्या मतामत मांडली असेल, ती भूमिका आम्ही शिष्टांपर्यंत जाऊ. धन्यवाद सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. आरोप लावलेले होते ते आता कुठेपर्यंत पोहोचले? अरे बाबा, मी विचार केला होता की आता दिवाळीमध्ये यावेळेला काहीतरी एक बंपर धमाका घेऊन येऊ. पण आता त्या दिवाळी राहिलेले पण येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही दुसरे काही विषय पण तुमच्यासमोर घेणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये प्रत्येक हप्त्याला आमची महायुती मस्त आणि मुंबईकर मात्र त्रस्त या विषयाची चालू आहे. येणाऱ्या काळात पण आम्ही एक विषय घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत. अभियंत्याच्या बदल्यावरतून स्थगिती दिलेली आहे. अभियंत्याच्या बदल्यांच्या संदर्भात स्थगिती दिली आहे. जवळपास 122 अभियंत्यांच्या संदर्भातल्या बदल्या. मुंबई दुर्दैवाने प्रत्येक विषयाला तुम्ही कुठेतरी वेगळीकडे घेऊन जाण्यापेक्षा ह्या महत्वाच्या मुंबईकरांच्या विषयावर बोला. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे, ज्या मुंबई महानगरपालिकेमध्ये अभियंत्याच्या ज्या ठिकाणी बदलीच्या संदर्भामध्ये सातत्याने मोठ्या तक्रारी प्राप्त आहेत, त्या संदर्भामध्ये आपण बोललं गेलं पाहिजे. आणि या माध्यमातून एक मोठी भ्रष्टाचाराचं एक मोठं त्या ठिकाणी जे आहे बदल्यांसाठी एक मोठा त्या ठिकाणी कसा व्यवहार केला जातो करोडोचा, हे समोर आलंय. त्याच्यावरती चौकशी व्हायला पाहिजे. त्याला तर स्टे दिला. पण प्रश्न असा आहे की याची का होतं, म्हणजे मधल्या काळामध्ये पीएच्या संदर्भामधल्या अशा चौकशा आल्या, आता अधिकाऱ्यांच्या संदर्भामधल्या आल्यात. पोलीस भरत्यांवरती सातत्याने, पोलिसांच्या बदल्यांवरती सातत्याने चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी चौकशांचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे या सगळ्या विषयावरती जे मुंबईकरांचे मूलभूत विषय त्यावर बोलले गेले पाहिजे. आता मी हिंदीमध्ये बोलते की मैं आप सभी का बहुत धन्यवाद व्यक्त करती हूँ कि आप सभी लोग यहाँ पे आए. दिवाली की सबको बहुत सारी शुभकामनाएं और दिवाली सबके जीवन में सुख समृद्धि ऐश्वर्य लेके आए, सबके जीवन में आरोग्य लेके आए और सबके जीवन में ज्ञान का दीप जलाए. मैं यही सबको शुभकामनाएं दूंगी. और जिस बात के लिए सब लोग यहाँ पे आए हैं उस बात को मैं बताना चाहती हूँ कि हमारे आमदार जी, भाई जगताप जी, इन्होंने एक स्टेटमेंट किया है कि जिस तरह से हम लोग जो है पिछली बार महाविकास आघाड़ी में गए थे, इस बार जो है हम अलग लड़ना चाहिए. उन्होंने अपना वक्तव्य दिया है. बिल्कुल उनके वक्तव्य जो है वो उनका वैयक्तिक वक्तव्य है, लेकिन पक्ष की प्रमुख करके मैं ये बात बताना चाहती हूँ कि जो हमारी पॉलिटिकल अफेयर कमेटी की मीटिंग हुई थी और साथ ही में हमारी जो एग्जीक्यूटिव कमेटी हुई थी, उसमें बहुत सारे नेताओं ने, बहुत सारे कार्यकर्ताओं ने इस बात को रखा था. और लेकिन हमारी पार्टी जो है वो पक्ष के ज्येष्ठ नेता आदरणीय मल्लिकार्जुन खड़गे साहब, आदरणीय नेता सोनिया गांधी, आदरणीय नेता राहुल गांधी जी के जो है वो जो है उनके पास जाने के बाद जो निर्णय हमारे पक्ष श्रेष्ठा देंगे, जो निर्णय हमारी पार्टी लेगी, उस पार्टी जो निर्णय लेगी उसके ऊपर हम आने वाले दिनों में जो है वो निर्णय लेके काम करेंगे. अगर पार्टी निर्णय लेती है अलायंस का तो हम अलायंस में जाएंगे. पार्टी सोचती है कि हमें जो है वो अकेले जाना है तो हम अकेले जाने का काम करेंगे. लेकिन जिस तरह से आपको पता है कि चाहे वो इंडिया अलायंस का गठबंधन हुआ था, उस गठबंधन में आपको पता है कि कॉमन मिनिमम प्रोग्राम के माध्यम से गठबंधन हुआ था. उसी तरह से जो है महाविकास आघाड़ी का जो गठबंधन हुआ था उसमें भी जो है वो कॉमन मिनिमम प्रोग्राम को रखा गया था, जिसका धागा पूरी तरह से संविधान को बचाना है, लोकशाही को जिंदा रखना है. वही हमारी सोच है. जो पक्ष जो है संविधान को मानते हैं वो हम उनके साथ अलायंस में जाएंगे. जो पक्ष कानून और लोकशाही को नहीं मानते उनके साथ जाना हमारे लिए शक्य नहीं हो सकता है. तो ये बातें जो है वो हमने अपने नेताओं के सामने, जो हमारे उस दिन की पीसी के कमेटी में लोगों ने रखी, और हमारे प्रभारी आदरणीय रमेश चन्नीतला जी जो हमारे प्रभारी है, साथ ही साथ में यूबी वेंकटेश जी, उनके सामने ये सब बातें रखी गई है. मुझे अपेक्षा है कि आदरणीय मल्लिकार्जुन खड़गे साहब, राहुल गांधी जी और सोनिया गांधी जी इसके ऊपर निर्णय लेंगे और जो निर्णय आएगा पार्टी का वो सर्वोपरि है. मैम, आपने कहा कि पार्टी की औपचारिक भूमिका नहीं थी, उनकी व्यक्तिगत थी, लेकिन उद्धव ठाकरे ग्रुप से संजय राउत ने साफ तौर पर बयान दिया है कि वो और राज ठाकरे एक साथ हैं.
अब जिसे साथ आना है आए, नगर पालिका चुनाव में आना है तो आए, नहीं आना है ना आए। तो कांग्रेस ऐसे में अपनी भूमिका क्यों नहीं, कर मैं पाती? ऐसा है कि हम अपनी भूमिका हम लोग इसलिए नहीं रख पाते क्योंकि हमारी पार्टी को एक प्रोटोकॉल है, और जिस प्रोटोकॉल की बात मैं कर रही हूँ, हमारे पार्टी में जो है पक्ष के श्रेष्ठ नेता होते हैं, उनके पास इस बात का डिस्कशन जाता है, क्योंकि ये बात सिर्फ मुंबई महानगर पालिका की नहीं, ये पूरे महाराष्ट्र के आने वाले दिनों की राजनीति की चर्चा है। तो उसके ऊपर बात करने के लिए जो ओपिनियन आया है, जो पीएससी में आया है या जो एग्जीक्यूटिव कमेटी में आया है, उसको सुना जाएगा। और कांग्रेस पार्टी कोई भी निर्णय झट से नहीं करती। कांग्रेस पार्टी में एक प्रोसीजर रहता है, कांग्रेस पार्टी चर्चा करती है, कांग्रेस पार्टी के हाईकमांड उसमें बैठ के चर्चा करते हैं, उसके बाद एक डिसीजन आता है जो पार्टी को सर्वोपरि होता है। तो इसलिए आपने जो सवाल कहा कि संजय राउत जी ने कुछ बात कही है, तो उनके पार्टी के लिए वो अपने पार्टी के लिए निर्णय ले सकते हैं। हमारी पार्टी के लिए निर्णय लेने के लिए हम सक्षम है, हम अपनी पार्टी का निर्णय बिल्कुल लेंगे, लेकिन हमारे यहाँ पे जो प्रोसीजर चलता है, स्टेटमेंट भी आती है, वो कहीं ना कहीं हमको जब मिलता है तो उसके बाद आती है। तो मुझे ऐसा लगता है उन्होंने अपनी इंडिविजुअल स्टेटमेंट कही है, उसके ऊपर मैं पार्टी के अध्यक्ष बनकर एक स्टेटमेंट देना चाहती हूँ, जो मैंने अभी आपके सामने रखी है कि पार्टी का निर्णय जो है वो हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे साहब, राहुल गांधी जी और सोनिया जी गांधी करेंगे। उसके बाद हम आपके पास आएंगे और अपनी बात जो है मैं आपके सामने रख दूंगी। टाइप प्रोटोकॉल है या मिसकम्युनिकेशन है? क्या भाई जगताप ने ये स्टेटमेंट देने से पहले आपको जो है वो कॉन्फिडेंस में नहीं लिया? आप इस बात से सहमत हैं कि? देखिए, सवाल ऐसा है कि हर पार्टी जो होता है उसमें हर पार्टी के नेता ने पीएससी में अपनी बात वहां पे रखी थी, वही बात एग्जीक्यूटिव में हमारे सब कार्यकर्ता, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सबने रखी थी। तो अगर उन्होंने अपनी बात रखी है तो उसके ऊपर एज ए प्रेसिडेंट में जवाब देने के लिए आई हूँ कि जिस तरह से हमारी पार्टी में एक प्रोसीजर होता है, उन्होंने अपनी बात रख दी तो उनकी वैयक्तिक मत है, उसके ऊपर पार्टी हाईकमान जो है वो निर्णय लेगा। और वो बात ऑलरेडी जैसे मैंने कहा कि हमारे प्रभारी और सेक्रेटरी के सामने हो चुकी है, तो उसकी बात वो लेके जाएंगे और सबके साथ में मिलके जो है एक बार आने वाले दिनों में जो है इसका निर्णय होगा। नहीं तो ये सच्चाई को लेके ये सच्चाई तो है ना कि कांग्रेस में ही अंदर खाने ठाकरे बंधुओं के एक साथ आने को लेकर जो है असमंजस की स्थिति बनी। नहीं, हम उनके बारे में बात नहीं करना चाहते, मैं कांग्रेस पार्टी के बारे में बात करना चाहती हूँ। सबसे पहली बात, हमारा जो पार्टी का निर्णय वो हम लेंगे, उनके पार्टी में अलायंस में और वो उनका निर्णय वो ले लेंगे। मीटिंग के दौरान जो असहमति जो दर्ज करवाई, देखिए ऐसा है जैसा मैं पहले से कहते आ रही हूँ कि हमारा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम है, जिसमें संविधान ही हमारे देश का सबसे बड़ा धागा है और संविधान में हर किसी को साथ में लेके चलना वो हमारी सोच है। मुंबई में भी सबको साथ में लेके चलना ये हमारी सोच है। और मैं ये आपको इसलिए बता रही हूँ क्योंकि हम कानून व्यवस्था में यकीन रखते हैं, सबको साथ में भारत को जोड़ने की बात हम करते हैं। तो मैं अपेक्षा यही करती हूँ कि जो लोग कानून व्यवस्था को अपने हाथ में लेते हैं, उसके अलायंस के बारे में बिल्कुल हमारे जो हाईकमांड है उनके पास हम हमारी बात रखेंगे। भाई जगताप इस वक्त भी मीडिया से बात कर रहे हैं, क्या आप ये कह रही हैं कि कांग्रेस की औपचारिक भूमिका नहीं है, वो उनका अपना पक्ष है, उनका मत है? देखिए, हर किसी को लोकशाही में तो हर किसी को अपना मत रखने का अधिकार है। मैं तो पार्टी के प्रेसिडेंट बन के बात कर रही हूँ, तो अपना मत तो कोई भी रख सकता है। उन्होंने अपने मत रखे, बहुतों के मत है। मुझे याद है कि असलम भाई ने भी अपना एक मत रखा था। तो हर किसी का अपना मत है और मुझे नहीं लगता इसमें कोई गलत है कि पार्टी के अंदर हमारे डेमोक्रेसी है, ये तो आपको माननी पड़ेगी। हमारे अंदर लोकशाही की हम बात करते हैं। तो एक बात मैं आपसे कहना चाहती हूँ कि जब भी पार्टी की अधिकृत भूमिका होगी हम आपके पास आएंगे। वर्षा गायकवाड़ जो चाहती है वो पक्ष श्रेष्ठी के सामने बोलेगी और पक्ष श्रेष्ठी जो चाहेंगे वही वर्षा गायकवाड़ करेगी, क्योंकि पक्ष से बड़ा कोई और नहीं है।